जय बाळमामा. नमस्कार मित्रांनो, मी ओमी आणि तुम्ही पाहात ओमी ब्लॉगर. तर आपल्या आज घरी घरगुती पद्धतीने कुरड्या बनवण्याचा प्रोग्राम होता. तर ही आपली आजी आणि मम्मी कुरडयाचा चिक बघा. तर हा चिक नाही स्टीलच्या भांड्यात ठेवला होता म्हणून तो घट्ट जातात. तर मम्मी म्हणते मी हे मोकळा करते. आपला मोकळा चिक बिक झालता. तर तेवढ्यात आपल्या दोन आज्या चुलत आज्या आलत्या. ती एक आजी म्हणली मी चूल पेटवते आणि एक आजी म्हणली मी मिठाचं बघते. तर हे बघा मीठ किती टाकायचं तुम्ही पण बघून घ्या. भूगोल केवढं लागतंय, पाणी किती लागतंय सगळं बघून घ्या. तर आपलं पाणी बिनी गरम करायला ठेवलं होतं, भूगोल पण ठेवलं होतं, चुलीवर पेटवलं होतं एकदम ओकेमध्ये. आपली दोन बहिणी बसल्या त्या खाटावते म्हणे तर बघू आपल्याला कामाला मात्र झाली. त्यांचं ते चालू होतं बघणं. तर मी तेवढाच व्हिडिओ काढत होता. हे बघा आपला चिक एकदम पातळ आणि मोकळा झालता. तर जे बाबा पब्लिक कुरड्या बनवायला असा चिक तयार करावा लागतो. तर तुम्हाला दाखवत आता पाणी तर गरम होत होतं. पुढच्या क्लिपमध्ये बघा तुम्ही पाणी मस्त गरम होत होतं. आजी म्हणे थांबा एकदम पाणी गरम करते. तर ती दुसरी आजी चिकता अजून मोकळाच करीत होती. तर दोन्ही आज्या बसल्या पाणी गोळा करायला. तर एक आजी म्हणली बाबा माझा व्हिडिओ नको काढू, थांब थोडे. तर मम्मी दोन आजी त्याचं पाणी तापायला चालूच होते. दुसऱ्या आजी तो चिक मोकळा करीत होती. तर आपला चिक मोकळा झालता. तर हे पूर्ण प्रोसेस बघा तुम्ही, व्हिडिओ स्किप करू नका आणि फुल व्हिडिओ बघा. हे बघा पाणी मोकळं झालं, पाणी एकदम गरम तापलं होतं. तर त्याच्यात आपण आता चेक होणार तेवढ्यात आपले डोलर गँगचे अध्यक्ष आले भाऊसाहेब डोलर. तर ते म्हणले हे काय चाललंय, म्हणलं कुरडाय चाललंय. ते बघा आता चेक वतलंय बघा, गरम पाण्यात डायरेक्ट चेक होऊन जाणार असं हलवलं. पूर्ण प्रोसेस बघा, स्किप करू नका पब्लिक. तुम्ही हे बघा घरगुती पद्धतीने जर कुरड्या बनवायच्या असल्या तर अशा बनावं लागतं. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. हे बघा गरम पाण्यात चिक काढलं का असा घट्ट होतं बघा. म्हाताऱ्याची हात फार घाम फुटलं. म्हातारी पण आहे का ना, म्हातारीने दाम हे बघा हे पावसाळा डोक्याने हात लावायला आवडच काम आहे मला. पब्लिक चिक बघा असं घट्ट करावं लागतं. एक म्हातारी म्हणजे रे माझा घाम निघाला. तर दुसरी म्हणजे मी आहे. दुसरी म्हातारी जो म्हणजे आपली रप्पा चिक हाटायला. पब्लिक तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला घरगुती पद्धतीने कशा कुरड्या करतात ते कळणार नाही. ते बघा म्हातारी रप्पा म्हातारीला गरम लागा ना कोईच नाही, रप्पा चिक खालीवर करत होती. शेवटी म्हातारी मग काय म्हातारी म्हणली धरा. घेतलं आपल्या फादरने रप्पा म्हणले अरे बाप एवढं घट्ट ते तुम्हाला खालीवर आहे ना हाला न होता. आता फादरने ताकद लावली फुल, कर खालीवर. हे विषय डायरेक्ट स्वतः म्हणलं काय. तर आपण सकाळीच कुरड्या बनवायचा प्रोग्राम आपण तयार झाला. तर सकाळी चालू होते. तर बघा आपलं सॉरी त्याने आपल्या कुरड्या तयार करायच्या. तर चिक बिक झालता बरं का बनवून. हे बघा एकदम घट्ट चिक झाला पाहिजे पब्लिक. असं चिक तयार झाला पाहिजे तरच कुरडा एकदम ओके ना. जर हे पब्लिक बघा या आजीचा नातू आहे, तुम्हाला लय घाबरतो. म्हणजे आपली मेवणीचा मुलगा आहे तो त्याला म्हणलं मी एक शब्द बोललो तरी तो रडतो. तेव्हा त्याला मी बोललो, त्याने डायरेक्ट तोंडच वाकडं करून लागला. अरे बाप कोणत्या जन्माच्या दुश्मनी काय माहिती. मग त्याच्या आजी गेला शांत झाला. मग मम्मीनं पोते बिते टाकले. आता त्याच्यावर स्वराट होणार. आपला दौर इकडे चिक तयार झालता. ते बघा आजी गरम पाण्याने चिक म्हणजे दांडा मोका करीत होती. त्या दांडाला चिक लागला. त्याच्यामुळे पण चिक एवढी एकदम व्यवस्थित व्हायचा, धुवून काढा आता. तर आता कुरड्या करायला सुरुवात करूया. बघा आपण सोरा ठेवला त्याच्यात नाही का चेक टाकला. ते बघा हे बघा हे आपल्या 3 आजी मथुरा, सुंबरा आणि यशोदा. तर बघा पब्लिक कशा पद्धतीनं कुरड्या तयार होती हे नक्की फुल बघा तुम्ही. आपला व्हिडिओ खास एवढा बनला नाही पण बघा हे बघा झाली की नाही कुरड्या तयार एकदम ओके मध्ये. आड्या शिप येते बघा. अशी कुरड्या तयार करावं लागते ना. तर काय तेवढ्यात आपण 2 बाजा टाकून गेलो. म्हणलं आपल्याला 2 बाजा कुरड्या करायचा. हे बघा टाकली की नाही खाली एकदम ओके मध्ये. आरती म्हणजे अजून हे बघा पब्लिक आपल्या कुरड्या यांच्या पूर्ण प्रोसेस झालते. तर तुम्हाला पूर्ण प्रोसेस कशी आवडली तर नक्की सांगा. आणि हे बघा आपल्या 2 कुरड्या तरी बनून झालत्या. तर आपल्या कुरड्या तुम्हाला प्रोसेस कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आपला व्हिडिओ आवड असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे बघा आपला फायनली कुरड्या तयार झालत्या. 2 बाजा भरत चालते. तर दुसरी आजी पण आलती ती म्हणली बघा आता मी तयार कर. तर फायनल लुक कसा वाटला धन्यवाद.